वेगवेगळे जे प्रवाह पक्षामध्ये असतात त्यांना बरोबर घेणं वेळ लागतो थोडासा. आणि मला असं वाटतं की त्यांनी आता जवळपास जे आहे ती धुरा समर्थपणे सांभाळायला सुरुवात केली आहे. सर, मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी महानगरपालिका जे आहे ते 237 नगरसेवकांसाठी हायफाय टॅब म्हणजे ॲपल कंपनीचा टॅब जे आहे ती खरेदी करणार आहे. कसं पाहता, ज्या पद्धतीनं वारंवार पहिले गाडी आता टॅब आणि पैसे जे आहे ते मुंबईकरांच्या करामधून हे सर्व खरेदी करण्यात येणार आहे. असं आहे की मी वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियातून सुद्धा बघितलं आहे की त्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालत आहेत आणि त्या काही वेळा ते कानपिचक्यासुद्धा त्यांना देत आहेत की हे सगळं करण्यासाठी, खर्च करण्यासाठी. अशा प्रकारे यालाच धरून सर एक प्रश्न, इतका मोठा खर्च हा गाड्यांसाठी किंवा मग टॅब घेण्यासाठी केला जातो, पण मुंबईच्या ज्या जुहू चौपाटी आहेत आज अक्षरशः तिथे प्लास्टिकचा कचरा डम्पिंग ग्राउंडसारखी परिस्थिती झालेली आहे. मग मुंबईकरांचा पैसा हा कुठे नेमका खर्च केला जातो? पालिका दावे करते, हे दावे आजही फोल ठरत आहेत. मला असं वाटतं की थोडं थांबलं पाहिजे. तिथे सुद्धा आले त्या भिडे मॅडम कमिशनर अश्विनीताई भिडे, त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले, कडक निर्णय घेतलेले आहे. पावसामुळे कधी कधी जो आहे हा त्रास आपल्याला होतो, कचऱ्याचा त्रास होतो, रस्त्यावर चालण्याचा त्रास होतो, पण त्यांनी स्वतः समर्थपणे जे आहे याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पाऊस हा उघडलेल्या 2-3 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करतो. पण मुंबईकर विचारत आहेत, नेमका भ्रष्टाचार होत आहेत. महापौर स्वतः 28 दिवस झाले लोकशाही मराठी विचारते त्या पाहणीसाठी जाणार ते गेलेला नाही आहे. त्यामुळे असं वाटतं की मुंबईकरांची कुठेतरी फसवणूक होते आहे. मला काही कल्पना नाही. तर मुंबईचा 2 वेळा महापौर असल्यामुळे मी ना महापौरांवरच्या बाबतीमध्ये काही बोलू शकत नाही महानगरपालिका. पण मला मुंबई महानगरपालिकेचा मनापासून अभिमान आहे की एवढ्या मोठ्या संख्येला, कदाचित 1.5 कोटीवरची संख्या गेली असेल, आणि फ्लोटिंग जे आहेत येणारे जाणारे लोक आहेत ते आणखीन मोठे आहेत, आणखीन मोठी संख्या आहे. त्या सगळ्यांना पाणी, कचरा, आरोग्य सांभाळण्याचं काम ही महानगरपालिका मोठ्या समर्थपणे करते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर एनसीपी के वरिष्ठ नेताओं में जो है दिखाई दे रहा है, एक दूसरे को दबाने की कोशिश की जा रही है, क्या आपको ऐसा लगता है? कोई जो हमारे में जो है एनसीपी के नेताओं में